देखो ट्रॉफी देखो, स्टेज देखो कितना बढ़िया बना है। हम लोग रसायनी जाते थे ना प्रोफेशनल खेलने पनवेल में, ऐसे ही रहता था और उससे भी अच्छा बढ़िया बना है। वहाँ पे भी किला बनता था, यहाँ पर भी अभी ये मुझे समझ में नहीं आ रहा किला है, इसके बारे में पूछूंगा मैं। झाड़ देखिए कितना अच्छा लगा है। झाड़ लगाने का ये है कि गर्मी बहुत ज़्यादा हो रही है बार, तो अच्छा ऑर्गेनाइज किया है और वेल सेट किया है। ट्रॉफी बहुत प्यारी है, बहुत अलग है, यूनिक है, बेस्ट टूर्नामेंट है ये, जीतने की पूरी कोशिश करूँगा। ढेर सारे शुभकामना आहे। रसायनीच्या मोहपाड्याचा उल्लेख त्याने केला। या आपण प्रसादला आमंत्रित करतो। प्रसादसाठी केवळ एक क्वेश्चन असेल, कारण दिनेजी पाटील साहेब यांचं त्यांच्यावरती विशेष प्रेम आहे आणि तुझ्या इनिंग बद्दल प्रथमतः 3 बॉल 3 षटकार तू ठोकले होतेस, मॅच फसली होती असं वाटत होतं कुठेतरी, सामना फसला। एकंदरीत आयोजनाबद्दल दिनेजी पाटील साहेब आणि तुमच्या इनिंग बद्दल काय म्हणशील? सर्वप्रथम तर मी दिनेश दादाचे धन्यवाद म्हणेन, आभार मानेन, कारण तो आम्हाला नेहमी असाच सपोर्ट करत राहतो आणि आयोजन खूप सुंदर आहे। थँक्यू सो मच। खूप साऱ्या शुभेच्छा। थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। या पण समालोचन कक्षाकडे वळूयात। मुंबईचा तुफान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये। धन्यवाद जयजी भोसले सर। जाऊया मॅचच्या दिशेने। पहिल्या चेंडूवरती थॉमस डायसच्या बॅट मधून चौकार आला। या मॅच मध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय। अर्धशतकांचा राजा थॉमस डायस आज जुचंद्रच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 50 पेक्षा जास्त अर्धशतक ज्या खेळाडूने ठोकलेत तोच थॉमस डायस या मॅच मध्ये। ओ यावेळेस आडव्या बॅटनं पुलचा स्ट्रोक केलाय, गॅप मध्ये केलेत, फिल्डर नाहीये सीमारेषेच्या पलीकडे। सलगचा दुसरा चौकार थॉमस डायसच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय। काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार थॉमस डायसच्या बॅट मधून। हार्दिक बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यांच्या विरोधात आक्रमण आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती। हार्दिक राईट आर्म ओव्हर द विकेट। ओ यावेळेस खोलात टाकला होता परंतु फ्लिक केलाय, चेंडूला फक्त दिशा दिली। स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर पोहोचलेत, सिंगल मिळते। या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती। JR स्पोर्ट दहिसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला सफाळे संघ या मॅच मध्ये खेळतोय। आजच्या रजनीमधील अजून एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। एका संघामध्ये जर पाहिलं तर थॉमस डायसला तुम्ही खेळताना पाहताय। खरं तर खुल्या गटामध्ये जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य त्यांनी अनेक कित्येक वर्ष केलंय। प्रत्येक खुल्या गटाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारा खेळाडू अर्थातच मुंबईचा राजा थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं चिन्मय। हो यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय। हार्दिकचं कौतुक करावं लागेल। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज झाला आणि ज्या उंचीसाठी खेळले होते ना फलंदाज चिन्मय, ती उंची प्राप्त झाली नव्हती आणि इथे चेंडू आलाय डॉट। 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विजय कांबळे सर आपल्याला जॉईन झालेत आणि 11:27 पहिला चेंडू टाकला गेलाय। यावेळेस फुलटॉस चेंडू इनसाइड आउट करत खेळत असताना कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन पुढे आलेत, फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले हार्दिकच्या विरोधात, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी तो करतोय। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याची पाहायला मिळते, त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण थॉमस डायसच्या विरोधात त्याच्या विरोधात जरूर धावा आल्या, परंतु तदनंतर 3 चेंडू चांगले हाताळलेत ओव्हर द विकेट। कमी गतीने चेंडू टाकलाय, फुलटॉस चेंडू होता, मिडॉनला फिल्डर आहे, धावाची संधी आहे, डायरेक्ट हिट होणं गरजेचं आहे, परंतु वेगाने आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये थॉमस डायस पोहोचतोय। एक धाव मिळते या चेंडूवरती। काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं। चांगला चेंडू होता, तितकाच चांगला फटका, परंतु फिल्डिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली। चांगलं क्रिकेट। उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये तुम्ही पाहताय एक लाजवाब क्रीडा सोहळा, क्रिकेटचा अद्भुत सोहळा तुम्ही पाहताय। खरं तर जुचंद्र क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सातत्यानं आपण मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा पाहतोय आणि तशाच पद्धतीने दर्जेदार क्रीडा स्पर्धा अर्थातच उपमुख्यमंत्री चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या 27 तारखेला देखील आपल्याला एक मोठी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळणार आहे। अर्थातच कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून याच मैदानावरती चिंबारो बॉईजच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहणार आहोत।
सातत्यानं बिझी असलेले मैदान नागेश काका क्रीडांगण दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचे ऐतिहासिक मैदान आणि यंदाच्या हंगामामध्ये सर्वात जास्त क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय। षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती मनोज हा गोलंदाज पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये 11 धावा हार्दिकच्या विरोधात आल्या। चांगलं कमबॅक हार्दिकने केलं, त्याचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलं या मॅच मध्ये। कारण थॉमस दाईच्या बॅटमधून धावा आलेत, परंतु एका बाजूला चिन्मय शांत राहिला, त्याला देखील आक्रमक व्हावं लागेल। आणि आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर फलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने विकेट ही साथ देते असंच म्हणावं लागेल, कारण सातत्याने धावा बनतायत या स्पर्धेमध्ये। मनोज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा स्ट्रायकिंग एंडला थॉमस डायस आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या बॅटमधून 10 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये। स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता, टायमिंग करू शकलेला नाही, या बॅटची टॉप एज लागली होती, एज लागली होती आणि ते एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात। खरं तर शरीराचा वेध घेतला होता, एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू बॅटला स्पर्श झालाय, परंतु शरीराचा वेध घेत असताना लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती। 12 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये। सपाले संघ आपल्याला पाहायला मिळते भरपूर दूरवरचा प्रवास करून आज जुचंद्र मध्ये हा संघ दाखल झाला। कमी गतीने हा चेंडू टाकलाय, खोलात टाकला होता, टायमिंग करू शकलेला नाहीये। आणखीन एक चांगला चेंडू डायरेक्ट हिट केलाय, पंचांकडे या ठिकाणी अपील केल्या, परंतु पंचांचा स्पष्ट नकार आणि ते एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात। आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती। मागील 6 चेंडूचा जर विचार केला ना विजय सर, तर चांगलं कमबॅक केले गोलंदाजानं, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती चांगल्या धावा आल्या, परंतु तदनंतर सपाळे संघ काही कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये देखील पाहायला मिळतोय मनोजच्या माध्यमातून। गोलंदाज पुन्हा एकदा मनोज बॉलिंग ट्रॅक वरती या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येत नाही ओव्हर द विकेट। ओ यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय मनोजच्या माध्यमातून। काय गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला रीड केलं जातं आणि तदनंतर हा चेंडू डिलिव्हर केला। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न थॉमस डायसने केला, परंतु अपयशी ठरले। इथे चेंडू आले डॉट। काही टेलिकास्ट 2 फ्रेम मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज आणि एका बाजूला गोलंदाजला दाखवलं जातं। लोअर फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय। मनोज काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, कारण थॉमस डायस सारख्या मोठ्या फलंदाजाला शांत ठेवणं सोपं नाही आहे, परंतु या मॅच मध्ये मनोज सोपं करून दाखवतोय, कारण मागील 2 चेंडूवरती थॉमसला शांत ठेवलाय। अर्धशतकांचा तो राजा आहे, मुंबईचा राजा आहे, खऱ्या अर्थानं तो चांगली बॅटिंग करत असतो, परंतु या षटकामध्ये त्याच्या विरोधात भेदकता गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते। ओ यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने सजवलाय, लॉंग ऑनला फिल्डर डाऊन द बॉल, त्याने टिपलाय झेल। पहिला धक्का या मॅच मध्ये थॉमस डायस निघालेत परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद। थँक्यू। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता स्टँड अँड डिलेवर, परंतु फटका फसला होता। एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं। खऱ्या अर्थानं मनोजचं कौतुक करावं लागेल, मागील 2 चेंडूचे डॉट आले होते ना, तोच दबाव होता थॉमस डायस वरती आणि मोठा फटका खेळण्याचा त्याने औदार्य दाखवला आणि त्याचा तो फटका फसला आणि ते मोठी विकेट मनोजने प्राप्त केली, कारण थॉमस डायसला या मॅच मध्ये त्यांनी बाद केल्या। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 13 धावा धाव फलकावरती। काय कमबॅक केलाय सपाळे संघाने, जबरदस्त गोलंदाजी। मनोज काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळते। नवीन फलंदाज मैदानावरती वीर बाबू हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। ओव्हर द विकेट मनोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती या मॅच मध्ये। ओ यावेळेस देखील बॅटची एज त्या ठिकाणी फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर होते, त्यांना बीट करून बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे। नशिबाचा चौकार वीर बाबूच्या खात्यामध्ये।
2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना JR स्पोर्ट दहिसर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली. थॉमस दायची विकेट आणि तिथे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 5च धावा गोलंदाज मनोजने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर थॉमस डायस वरती टाकलेला दबाव आणि तदनंतर त्याने मोठ्या फटक्यांसाठी जर पाहिलं तर त्याने प्रयत्न केला आणि तिथे तो बाद झालाय. नवीन फलंदाज वीर बाबू मैदानावरती दाखल झाला आणि पहिल्या चेंडूवरती नशिबाची साथ त्याला मिळाली आणि नशिबाचा चौकार देखील त्याच्या खात्यामध्ये आला. 17 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय माननीय नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा जिग्नेशदादा मात्रे, निलेशदादा चव्हाण, चेतनदादा पाटील, मनीष मात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळले होते. थोडीशी आउटफील्ड खराब. सेकंडचा कॉल केलाय. वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 फलंदाजांमध्ये यस वेट नो या 3 गोष्टींचा खूप चांगला समन्वय आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना फलंदाज संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय JR स्पोर्ट दहिसर बॅटिंग करतो या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळलाय परंतु हा फटका फसलाय. फिल्डर आलेत ओ पोहोचलेत. झेल देखील कंप्लीट केलाय. कमालीचा झेल पाहायला मिळतोय. आणखीन एकदा का या मॅच मध्ये फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. काय जबरदस्त झेल प्राप्त करत असताना रियांश आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिझन मध्ये रियांश होता आणि इथे रितेशने विकेट प्राप्त केली. फलंदाज चिन्मयला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना गीतेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. एरवी जर पाहिला तर तो सलामीला येत असतो आणि इथे जर पाहिलं तर मधल्या फळीमध्ये तो बॅटिंग करण्यासाठी आलाय आणि ती जबाबदारीने त्याला बॅटिंग करावी लागेल. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. नेहमी त्याला चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय परंतु इथून भागीदारी होणं फार गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती केवळ 19 धावा. हो यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्क. चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु फटका फसलाय. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि इथे फटका फसलाय फलंदाज गीतेशचा आणि गीतेश देखील निघाल्या परतीच्या प्रवासाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी फ्लिक केलं होतं चेंडूला. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी होतं. एका क्षणाला मला देखील वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल परंतु फिल्डर आले त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या मॅच मध्ये रितेशने घेतलेत आणि इथे फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. खूप चांगलं संगीत आपण ऐकतो या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. जिग्नेशदादा मात्रे यांचं गुणगान गाणारं संगीत आणि खऱ्या अर्थानं या संगीतासाठी निलेशदादा चव्हाण यांचा आभार व्यक्त करावा लागेल कारण त्यांच्याच माध्यमातून हे संगीत आपण या क्रीडा स्पर्धेमधून ऐकतोय. आणि खरं तर गीतकार जर पाहिलं तर या संगीताचे रायगडचे खऱ्या अर्थानं रायगड पेन परिसरातील जर पाहिलं तर अजय गायकवाड यांच्या आवाजाने हे संगीत आपण ऐकतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेस पहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो. रितेश देखील काय गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. मागील 3 चेंडूवरती फलंदाजानं अगदी शांत ठेवलाय. फलंदाजाची भंबेरी उडवली आहे. याही चेंडूवरती फलंदाज ओमकार शांत राहिलाय. पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या विरोधात चेंडू डॉट आलाय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ओ लोअर फुल टच चेंडू. वाह काय गोलंदाजी करतोय. वाह वाह वाह
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते रितेशच्या माध्यमातून. अगदी इम्प्रेस केलाय, प्रभावित केलाय, खोलात टाकला होता फलंदाज ओमकारला, पूर्णपणे खोलून ठेवलं होतं या चेंडूवरती. लोअर फुलटच चेंडू होता, फुटवर्कचा वापर केलाच नव्हता, पाय चाललेच नव्हते आणि ते चेंडू आला. यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका गॅप मध्ये केले, पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर नाही आहे, डीप मधून फिल्डर पुढे आले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, दबाव टाकलाय यावेळेस फलंदाजांवरती. फक्त एकच धाव याही चेंडूवरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली रितेशनं, 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. अर्थातच कमबॅक करणारा षटक राहिला रितेशच्या माध्यमातून. खरं तर त्रिशिका या नावाने सफाळे संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि आतापर्यंत कमालीचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती मनोज आलेत. मनोज यांना तुम्ही पाहताय, खरं तर त्याच एंड मधून ते मागील षटक देखील टाकलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच एंड वरतून ते आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि समोर जर पाहिला तर ओमकार हा फलंदाज पाहायला मिळतोय. राऊंड विकेट खोलात टाकला होता, यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी जर पाहिलं तर कॉलिंग नव्हती, जजमेंट नव्हतं, कॅच ड्रॉप आणि ते एक धाव मिळते फलंदाज ओमकारला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या थॉमसच्या बॅटमधून, परंतु थॉमस बाद झाल्यानंतर धावाच आलेल्या नाही आहेत. फलंदाज संघर्ष करतायत त्या मॅच मध्ये. अगदी जर पाहिलं तर टुरिझम विजावरती फलंदाज आलेत की काय, फक्त पर्यटक बनून राहिलेत मैदानावरती. डॉट चेंडू सातत्याने खेळतायत, धावाच येत नाही. इथून जर पाहिलं तर षटकार आणि चौकारांची सरबत्ती करावी लागेल, मोठे फटके एक्झिक्यूट करावं लागेल, कारण गोलंदाजी जर पाहिली तर चांगली आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय, फिल्डर आहे तिथे, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार आलाय षटकार या मॅच मध्ये. वीर बाबूच्या बॅट मधून हा फटका आलाय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाठवल्या बाजूच्या प्लॉट मध्ये, प्रॉपर टायमिंग करत असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला वीर बाबूच्या बॅट मधून. हो, स्विच करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही आहेत, परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे तिथे, सिंगल मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली ती 28 या आकड्यावरती. 28 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मनोजच्या विरोधात धावा येत आहेत. मागील षटकामध्ये कमी धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु वीर बाबूच्या बॅट मधून आलेला षटकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेलाय. कारण JR दहीसर देखील एक संघर्ष करणारा संघ आपण सातत्याने पाहतोय आणि तो संघर्ष मैदानावरती सुरू आहे या संघाच्या माध्यमातून. कमी गतीने टाकलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. फक्त सिंगलच या चेंडूवरती. सफाळे संघाची फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळते या मॅच मध्ये. आतापर्यंत टीम एफर्ट जर पाहिला तर कमालीचा पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फिल्डिंग सेटअप गोलंदाजी देखील खूप चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं ना तर पुन्हा एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय, कारण मनोज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न याही षटकामध्ये करतायत. यावेळेस पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 30 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि स्पर्श 11 मीरा रोड, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी यानंतर आपला सामना असणार आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 धावांसाठी 6वाला षटकार. चेतन पाटील आहेत त्या जोडीला, भावेश म्हात्रे मनीष म्हात्रेची साथ आहे दादाला.
काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. बॅटचा फ्लो जर पाहिला तर प्रचंड वेगाने आणि इथे जर पाहिला तर एलिव्हेशन देखील खूप चांगलं प्रॉपर टायमिंग या चेंडूवरती ताकदचा वापर केला होता फलंदाजाने. आणखीन एक तडाखा या मॅच मध्ये आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. हो यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षक मिस्टेक करतायत आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. समाजसेवक आहे. वळणाऱ्या चेंडूचं मन ओळखावं लागतं. स्विंग अँड स्विम सोबत मैत्री करावी लागते आणि विकेट जर बाउन्स असेल ना तर बाउन्सर वरती स्वार व्हावं लागतं. आणि या सर्व काही गोष्टी या मॅच मध्ये या टीमला कराव्या लागतील. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या स्थितीमध्ये जी.आर. दैसर संघ कमबॅक करणारं षटक राहिलं होतं. मनोजच्या विरोधात धावा आल्या या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती नैनेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलेत फिल्डर आहे तिथे लॉंग ऑनला आणि ते एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा धाव फलकावरती. स्लॉग वरचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर करतील. इथे जर पाहिलं तर वीर बाबू काय बॅटिंग करतोय. 5 चेंडूचा त्याने सामना केलाय. 17 धावा त्याच्या बॅटमधून. परंतु एका बाजूला ओमकारनं भरपूर मोठा संघर्ष केला या मॅच मध्ये. 6 चेंडूचा सामना आणि केवळ 4च धावा त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशालभूत नजरेनं फलंदाजानं पाहिलाय परंतु हा चेंडू आलाय डॉट. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न वीर बाबू करतोय परंतु या चेंडूवरती तो अपयशी ठरला. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार आणि चौकार मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या. धावफलकाला हलतं ठेवा. ते कार्य देखील तुम्हाला या मॅच मध्ये करावंच लागेल. यावेळेस जर पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे तिथे फिल्डर प्रयत्न करतायत. चांगला प्रयत्न होता. चेंडू पर्यंत पोहोचले देखील होते परंतु 2 धावा मिळतील फलंदाज वीर बाबूला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जे.आर. स्पोर्ट दैसर संघ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सुरुवात खूप चांगली झाली होती. मधल्या षटकामध्ये धावा आल्याच नव्हत्या परंतु मागील षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक होईल का परंतु फिल्डर आहे. चांगला प्रयत्न केलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. वीर बाबू काय बॅटिंग करतोय. 25 धावांवरती तो खेळतोय. 8 चेंडूचा त्याने सामना केला या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही. आज फिल्डर आलेत लॉंगॉन वरून. बॅकअप त्या ठिकाणी करतायत परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 4 धावा वीर बाबूला मिळतील. भरपूर साऱ्या मिस्टेक फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 53 या आकड्यावरती.
आणि या दोन फलंदाजांमध्ये 34 धावांची भागीदारी देखील पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग, कारण 19 धावांवरती विकेट गेली होती आणि तदनंतर मैदानावरती वीर बाबू आला. ओमकारच्या साथीनं तो चांगली बॅटिंग करतोय. 34 धावांची भागीदारी आणि खूप चांगली माहिती विजय कांबळे सरांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल, परंतु इथे देखील जजमेंट चुकल्या. सातत्याने फिल्डिंग मध्ये मिस्टेक करतायत सपाळे संघ, धावा देत आहेत असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती एकंदरीत तिथे धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि या चेंडूवरती धावा जर पाहिल्या तर 2 धावा आणि धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना JR दहिसर या संघाने धावफलकावरती 55 धावा केल्या आणि 56 धावांचं टार्गेट सफाळे संघाच्या विरोधात. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि स्पर्श 11 मीरा रोड, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. यानंतर आपला सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि स्पर्श 11 मीरा रोड. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि स्पर्श 11 मीरा रोड, दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला त्वरित नेक्स्ट मॅचचा टॉस. स्पर्श 11 मीरा रोडचा टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमचा देखील. या आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळतोय आणि निशांत दिदी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. आदरणीय सन्माननीय विभास म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. विभाज्य म्हात्रे आपण या. तर एका बाजूला तर पाहिलं तर शिवसेना आणि एका बाजूला उपमुख्यमंत्री चषक 2025 आपण विभाज्य म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. शिवसेनाचा कॉल आणि शिवसेना आलेला आहे. स्पर्श 11 मीरा रोड या संघाने टॉस जिंकला. आपण फक्त निर्णय जाणून घेणार आहोत आणि लगेच सामन्याला सुरुवात करतोय. अश्विन टॉस जिंकलाय, महत्वाचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. समोर संघ जर पाहिला तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या परिसरातील संघ आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही खेळता. 4 षटकांचा सामना, निर्णय काय? फिल्डिंग करणार. एकंदरीत जर पाहिलं तर पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जिंकलाय या क्रीडा स्पर्धेमध्ये. समोरचा संघ जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतोय, त्यांच्या विरोधात विशेष काही रणनीती फिल्डिंग करत असताना असे कोणते गोलंदाज युटिलाइज करणार तुम्ही या मॅच मध्ये? काय नाही, सेम करणार, सेम बॉलर आहेत, फक्त आता फिल्डिंग चांगली करायचा प्रयत्न करू. कसं वाटतं जिग्नेश दादा म्हात्रे, निलेश दादा चव्हाण, मनीषजी म्हात्रे आणि भावेजी म्हात्रे दादांचे आयोजन एकंदरीत कसं वाटतं? खूप चांगलं आहे. 12 बाईक ठेवली आहे, खूप चांगला टुर्नामेंट आहे. इकडे येऊन खूप मजा येते. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन देखील आहे आणि आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करूया. सामन्याला उशीर होतोय. कल्पेश, या ठिकाणी टॉस तुम्ही हरलायत, प्रथम बॅटिंग करायच्या. मागील मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग झाली होती. या मॅचमध्ये काय विशेष रणनीती? कारण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र म्हटलं तर खूप चांगले खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जिंकला, स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. एकंदरीत खेळताना कसं वाटतं? मजा येते. घरचं आयोजन असलं तरी एक वेगळा प्रेशर आहे की आपण स्वतःच्या आयोजनामध्ये खेळताना सगळ्यांच्या अपेक्षा जास्त असतात. मागच्या मॅचमध्ये जे काय झालं आणि या मॅचमध्ये आम्ही अजून जास्त इम्प्लिमेंट करून जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. इथे टॉस जिंकलाय रॉयल स्टर्नर स्पर्श 11 मीरा रोड या संघाने आणि प्रथम
फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि आवाज ऐकूया महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक जयजी भोसले सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात. निशांजी पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत होता. धन्यवाद तुषारजी सोनावणे. आपण पाहतो उपमुख्यमंत्री चषक 2025 दुसरं पर्व 12 बाईकसह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. आज आपण पाहतो आहोत माननीय नामदार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचा गौरव करणारी शिवसेना नायगाव पूर्व विभाग पुरस्कृत आदरणीय जिग्नेशजी म्हात्रे साहेब तथा निलेजी म्हात्रे साहेब, चेतनजी पाटील साहेब, मनीजी म्हात्रे साहेब, भावेजी म्हात्रे साहेब, कल्पेजी म्हात्रे, गावदेवी स्पोर्ट्स क्लब वाकीपाडा, एकविरा स्पोर्ट्स क्लब वाकीपाडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा दर्जेदार दैदीप्यमान सोहळा 55 बंडल्यात 56 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि त्रिशिका 11 सफाळे टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रितेश आणि मनोज याला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रितेश केणी आणि मनोज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती वरून पांचाळ गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला जे आर स्पोर्ट्स दहीसर, जे आर थॉमस स्पोर्ट्स दहीसर या टीमला आपण पाहतो आहोत. यशांच्या पाठीमागे जिथे थॉमस रायसला आपण पाहिलं त्याने 8 बॉलमध्ये 10 धावांची खेळी साकारली. अर्धशतकांचं हे मुंबईचं तुफान कुठेतरी लवकरच थांबलं. पहिल्या बॉलवरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दबा धरून बसलेला हा वाघ इथे जखमी झालेला नाहीये, त्याने ठोकलाय आकर्षक षटकार. रितेश केणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि येता क्षणी त्याने षटकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये रुकना में आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं, थांबायला तो तयार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याने षटकार ठोकलाय. यावेळेला बॅटची लीडिंग एज, पुढच्याच बॉलवरती काटा काढला, फलंदाजाला केले बाद. धक्का क्रमांक पहिला रितेश केणी बाद. मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक खास या वसई तालुक्यात युवा सेना प्रमुख आला इलय नावाच. उपमुख्यमंत्री चषक ठेवलाय, दादानं लाखाचं बक्षीस लावलाय. थँक्यू. जिथे विषय गंभीर ना तिथे हा खेळाडू खंबीर. विकेट प्राप्त केली. गंभीर झाला होता विषय पहिल्या बॉलवरती, दुसऱ्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. वरून पांचा चांगला बॉल त्याने हाताला उजव्या सीच्या बाहेर ठेवला. खरं तर दहीसर विभागामध्ये लकवा क्रिकेट सर्वाधिक जास्त खेळलं जातं आणि अंडरम क्रिकेट मधून पुढे आलेला थॉमस डायस सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि हे जास्तीचे अंडरम क्रिकेटरच आहेत मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सफाळे संघाला आपण पाहतोय. सफाळे अर्थात समुद्र किनारा सर्वाधिक लाभलेला भाग म्हणून या सफाळ्याला पाहिलं जातं. थॉमस राईस तिथे चर्चा करतोय, जिथे आपण वरुणच्या सोबतीने आपण पाहत आहोत. देवाचं दर्शन, मित्राचं मार्गदर्शन हे फार महत्वाचं राहतं. नवीन बॅटर रियांश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पाटलांचाच बोलबाला राहिला आहे या स्पर्धेमध्ये देखील. समालोचन क्षेत्रामध्ये देखील पाटील ऐकायला मिळतात. तुम्हाला निशांतजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकताय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. वरून खोला टाकला, बॅटची लीडिंग एज, 1 मोर विकेट डाऊन, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज आले आणि गेले देखील. फलंदाज क्रमांक दुसरा रियांश बाद.
जिग्नेशजी म्हात्रे साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे हे गीत आपण ऐकतो आहोत. युवा सेना प्रमुख वसई तालुका बोईसर विधानसभा पूर्व त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने अनेक चांगल्या रीतीचे कार्य केलेले आपण पाहिलेत आणि तथा या स्पर्धेच्या माध्यमातून देखील एक दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. वरून हॅट्रिक वरती आला, हॅट्रिक संपादन करेल का तो हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. हॅट्रिक हा शब्द क्रिकेटमध्ये कसा आला, कोणी दिला, कारण हल्लीच्या घडीला ज्या ज्या वेळेला आकाश चोप्रा समालोचन करतो ना तो म्हणतो चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, परंतु क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द गोलंदाजाच्या 3 चेंडूवरती 3 विकेट घेण्यासाठीच लागू होतो. स्पो फोर्थ हा गोलंदाज होता ज्याने 3 बॉलवरती 3 विकेट मिळवल्या. त्याच्या संघ सहकार्यांनी त्याला एक हॅट बक्षीस दिली होती. पूर्वीच्या काळी जे घोडेस्वार असायचे ज्यांची हॅट फार महत्वाची असायची ती हॅट दिली आणि तिथून हॅट्रिक हा शब्द आला. यावेळेचा चेंडू ऑन साइडला जागा बनवली गॅप मध्ये, चेंडू वेगाने आउटफील्ड फास्ट आहे, रन्स मिळतील 4. पुढच्या बॉलवरती धावा येतात त्या 4. हार्दिकच्या बॅटमधून आला चौकार. एप्रिल या तारखेला इरादों में जीत की गुण चाहिए, जैसे इरादे नेक ना तोच विजेता राहतो. खऱ्या अर्थाने या खेळाडूचे इरादे चांगले आहेत. हार्दिक पाटील आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती त्याने चौकार ठोकत असताना जणू काय सांगून दिलाय, प्रतिस्पर्ध्याला मेसेज दिला. हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. दहा धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झाल्यात. SM फिटनेस शुभमजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जर 3 बॉल 3 षटकार हार्दिकने ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. खरं तर 3 बॉल 3 षटकार ठोकण्याचा कारनामा आज मात्र प्रसादच्या नावावरती पाहायला मिळाला. त्याने हा सर्वाधिक मोठा कारनामा केला. तदनंतर उमेद खान मुन्नानी तो कारनामा करत असताना आपण पाहायला मिळाला. 2 खेळाडूंच्या नाव्यावरती हा कारनामा पाहायला मिळाला. दुसरं अर्धशतकाला विनीत माळीने पहिलं, दुसरं उमेद खानने ठोकलं. 5 फॉर विघ्नेश साखरतोडेने या स्पर्धेमध्ये कंप्लीट केली. पुढचा बॉल गोलंदाज वरून, यावेळेला बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज क्रमांक 3 हार्दिक बाद. अरे असं जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. थँक्यू. खरं तर ना निशांतजी पाटील सर थोड्या वेळापूर्वी माझी आणि अगदी तुषारजी सोनवणे यांची चर्चा चालू होती की सातत्याने तुमच्या माध्यमातून तितकंसं चांगलं समालोचन झालं नाही किंवा ना मॅच गरम नाही झाली. मागील 3 इनिंग मी पाहतोय, सेकंड इनिंग माझ्या वाट्याला आली आहे, परंतु मागील 2 सामने फॉलो ऑन देण्यासारखे सामने झाले आणि या मॅच मध्ये इनिंग पडतीये. करायचं तर करायचं काय, समालोचकाने जाऊन बॅटिंग करावी लागेल असंच वाटू लागलंय. कारण मागील 3 मॅच मध्ये सातत्याने आपण पाहतोय ना, पहिल्या सामन्यामध्ये जिथे सेकंड इनिंग पडली, दुसऱ्या मॅच मध्ये सेकंड इनिंग पडली, या मॅच मध्ये देखील 10 ला 3 बाद झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, तिथे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती तुषारजी गावडे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. अजिंक्य स्पोर्ट्सचे मार्गदर्शक आणि मला आठवतं 2016-17 साली ज्या वेळेला मी प्रथमच आलो त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून सूत्र संचालन आणि ज्यांनी सातत्याने चांगल्या दर्जाचं केलेलं पाहायला मिळालं आणि सातत्याने एक मार्गदर्शक म्हणून आपण त्यांना पाहतो. 10 ला 3, 10 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती रोहित दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रोहित गोलंदाजी मार्क वरती आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज पाहायला मिळतोय. नैनेश दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. नैनेश नवीन बॅटर तर मनोज स्ट्राईक एंड वरती आहे. नैनेश पाटील लोअर फुलटोज होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गली रिदन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल मिळेल. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते आहे. या आधीच्या मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं तर CI11 कांदिवली टीम सर्वाधिक फरकाने जिथे परास्त झाली. G2 पॅकर्स नवघर टीम देखील सर्वाधिक धावाने परास्त होत असताना पाहायला मिळाली होती.
जिथे एक चांगली मॅच पहिला सामना जो पार पडत असताना आपण पाहायला मिळाला. आई धारावी बोरिवलीला परास्त केलं होतं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमने. पहिला सामना वगळता तदनंतरचे पुढचे 2 मॅचेस हे एक तर्फी झाले असंच म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण सर्वाधिक धावाने दोन्ही संघ परास्त होत असताना पाहायला मिळाले होते. 11-3 ही सध्या परिस्थिती आपण पाहतोय, जिथे 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रोहितचा हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डायरेक्ट हिटची नामी संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर सुपर हिटच ठरला असता, कारण इथे जो थ्रो करण्यात आला ऍक्शन रिप्ले पहा. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तिथे चुकी झाली. परंतु हा थ्रो अगदी यस्टनच्या जवळून चेंडू गेला थेट जिथे मात्र गोलंदाजाच्या हाती जाऊन विसावतोय. 12 बनल्यात, 3 फलंदाज बाद. समीकरण बदलतात. जिथे मात्र पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धाचा विचार जर का आपण केला तर 12-3 आहेत. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इथे खेळले होते. ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल कव्हर्सला केले. पूर्वार्धाचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये देखील आपण पाहिलं ना तर एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 20 झाल्या. तिथे महागडा राहिला गोलंदाज, कारण जिथे आपण पाहिलं तर रन्स जास्तीच येत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती रोहित. पुढचा बॉल नाही साठी ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न चांगले होते. 100% कमिटमेंट, डेडिकेशन चांगलं राहिलं. मैदानाच्या आतमध्ये होतो इथे डायरेक्ट हिट, परंतु पंचांनी पहा पंचांच्या माध्यमातून एक चांगला निर्णय देण्यात आलाय. ऍज अ नीडल ऍज अ शार्पर, सुईच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर ज्यांची नेहमीच पाहायला मिळते ना ते विरलजी नायर यांना आपण पाहत आहोत. खर तर नजर त्यांची सर्व दूर नेहमीच पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 15 आहे. 15-3, 15 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. रोहितची गोलंदाजी या षटकामध्ये त्याने धाबा थांबवल्यात. 5 धाबा धाव फलकावरती त्याने दिल्यात. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर, जाणीवपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेले बॉल बॅटला लागूच दिले नाहीत. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा सद्य परिस्थिती आपण पाहतोय त्या 15 आहेत, जिथे येणारे 18 बॉलचा खेळ शेष आहे. आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहील. या 56चा पाठलाग करत असताना 18 चेंडू आणि विजयासाठी 41 ची गरज. 18 बॉल 41 ची आवश्यकता. किया है, पाने को कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. जिंकण्यासाठी खूप काय आहे, कारण जे कमवलंय ना ते गमवायला वेळ जास्तीचा लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ही कमाई करायची आहे धावांची. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 41 धावसंख्येची. वरून पांचाळ गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक त्याच्या वैयक्तिक कोट्यातील संघाचं 3रं षटक घेऊन तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर मनोज पाटीलला आपण पाहतोय. रन्स बनल्यात त्या 15, 3 फलंदाज बाद झाल्यात. 18 बॉल 41 ची गरज. पहिल्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार. राहत इंदोरींची एक कविता आहे, वो बुलाती है मगर जाने का नहीं. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सांगतोय सितारे नोच कर घर ले जाने का, खाली हा जाने का नहीं. राहत इंदोरींच्या त्या कवितेमधली ही महत्वाची ओळ आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतो. 21-3 बाद झालेले पाहायला मिळाल्यात. इथूनही आपण पाहिलं तरी जिथे विजयासाठी आवश्यकता आहे ती 17 बॉल आणि 35 ची. पुढचा बॉल बॅकफुट लावून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, जिथे मात्र थेट यष्टिरक्षकाचा भीत घेणारा हा चेंडू इथे पाहायला मिळतो आहे.
आपण या व्यासपीठावरती जन्मदिवस साजरा करणार आहोत काही क्षणामध्ये. आपण जन्मदिवस काही वेळावरती आपण साजरा करणार आहोत या व्यासपीठावरती. 21ला 3 बाद झाले. आवश्यकता राहिली आहे. 3 येणारे चेंडू आहेत ते 16-16 मध्ये 35 ची गरज. यावेळेला उजव्या सीच्या बाहेरचा बॉल अगदी आपण पाहिलं एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात येत आहे. चपळता, लवचिकता, फिजिकल फिटनेस आणि त्याच्या जोरावरती ही धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यात आली आहे. प्राप्ती पाटील या चिमुकलीचा जन्मदिवस आपण साजरा करणार आहोत उपमुख्यमंत्री चषकाच्या माध्यमातून. प्राप्तीलाही भावी आयुष्यासाठी आपण लक्ष शुभेच्छा देऊ. आई चंडिका माते चरणी प्रार्थना करूयात की प्राप्तीला उदंड आयुष्य लाभो. याकरिता आपण तिला शुभेच्छा आणि आई चरणी प्रार्थना करूयात. 15 बॉल 34 ची गरज. 22ला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा वरून सज्ज होत आहे. 7 धावा या षटकामध्ये आल्यात. सफल झाले होते. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. समोरच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. हलगर्जीपणा इथे अंगलट येईल. एक धाव महत्वाची आहे. एका धावेने या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची राहते. इथून धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहे. 14 बॉल 32 ची गरज. 14 चेंडू आणि 32 धावा. कंपल्सरी चेसिंग ज्या वेळेला राहतं ना त्या वेळेला एक धाव फार महत्वाची राहते. कारण अनेक संघांना आपण एका धावेने पराभूतीच्या छायाखाली जात असताना सातत्याने पाहायला मिळाल्यात. आणि या मॅच मध्ये तितकासा महत्वाचा राहणार आहे तो हा खेळ. कारण येणारे 14 बॉल 32 ची गरज. पुढचे 2 बॉल फार महत्वाचे राहतील. स्ट्रायकिंग वरती आहे नैनेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतः भोवती त्याने प्रदक्षिणाच घेतली. जणू गरकन गिरकी घेतली परंतु गोलंदाजाने त्याची फिरकी घेतली. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. आपण काही वेळानंतर आपण जन्मदिवस साजरा करत असताना प्राप्ती पाटील यांचा आपण स्क्रीनवरती पाहणार आहात. 34ला 3 तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 13 बॉल आणि 32 ची गरज आहे. 13 चेंडू आणि 32 धावा. दर्जेदार क्रिकेटचा खेळ आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचा अनुभव आपण घेत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. नैनेसाठी लोअर फुल होत होता. ऑन साइडला केलाय. गॅप मोठा आहे. होणार नाही धावांचा तोटा. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू अलॉंग विथ द कार्पेट सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. प्राप्ती पाटील या चिमुकलीचा आपण जन्मदिवस या व्यासपीठावरती साजरा करतो आहोत. की आवश्यकता या मैच में राहिली है. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे किती बुलंद दिशेने खेळाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फ्लॅट पॅरलल. रन्स मिळतील 4. येतोय हा चौकार. क्या रख खुद पे भरोसा. देख फिर होता है क्या.
स्वतःवरती विश्वास ठेवा, सारं काही शक्य आहे या जगात. तुम्ही करण्यासाठी पहिलं पाऊल पुढे टाकणं गरजेचं राहतं आणि ही सुरुवात झाली आहे या षटकाची. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झालाय. अनुरागला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. अगदी अशोक ढिंडाची आठवण त्याने करून दिली, जशी त्याने पट्टी या डोक्याला बांधली आहे. 32 ला 3, 32 धावा फलकावरती 3 फलंदाज बाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक षटकार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील तुटून पडलाय प्रतिस्पर्ध्यावरती आणि तो जरूर सांगतोय, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला, अशी कोणतीही भिंत नाही. आता तो थांबायला त्याला उसंत नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये जो थांबला ना तो संपला. मैदानाच्या आतमध्ये त्या रीतीचा खेळ करत असताना पाहायला मिळालाय. येणारे 10 बॉल 18 ची आवश्यकता आहे. सावली प्रेमाची हा सिनेमा काही वर्षापूर्वी आला होता सुनील गावस्करांचा आणि अगदी त्या गीत त्यामध्ये पाहायला मिळालं होतं. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, जो हुकला तो संपला. या मॅच मध्ये थांबायला तयार नाही हा बॅटर. त्याने षटका ठोकला लांबलचक. मॅच मध्ये गेम ऑन सांगितलं प्रतिस्पर्ध्याला. यावेळेला देखील लगातारचा 3ऱ्या बॉलवरती 3रं आक्रमण केलंय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डेडिकेशन पहा, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी चप्पळ देता चिता. आशुतोष याला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. ही कमाल पहा, त्याची ऍक्शन रिप्ले मध्ये काय झेपावला तो. मला वाटतं राजीव गांधी उद्यानातील चित्यांनी त्याला पाहिलं असताना तर तेही घाबरले असते, आमच्यामध्ये आणखीन एक चिता कुठून आला. काय क्षेत्ररक्षण केलं. DRS चा कॉल करण्यात आला, परंतु अंपायर अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत, परंतु या बॉलचा रिझल्ट येणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने बॅटिंग करतोय ना, माझ्या अगेन जर 20 धावा आल्यात तर मी त्या बनवण्यासाठी सक्षम आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मनोज पाटील. सेफ आहे, धावा इथून 2 कंप्लीट करण्यात आल्यात. एक्झॅक्टली या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, परंतु 3ऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली आणि विशाली नाईक खरं तर त्यांचे विशेष आभार. सध्याच्या घडीला 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहत आहोत. इनिंग ब्रेक मध्ये ते स्वतः आज मात्र समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 16 ची गरज. येणाऱ्या 9 चेंडू आणि 16 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. 9 चेंडू आणि 16 धावा. मॅच गरम झाली आहे, सामना गरमागरम. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू उसळी घेतोय. वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 8 बॉल 16 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 16 धावा. सामन्याचे समीकरण बदलावे लागले क्षणाक्षणाला. ज्या रीतीने मनोज पाटीलने बॅटिंग केली, लांब लचक त्याच्या बॅटमधून स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाले आणि दर्जेदार खेळ त्याने साकारला. येणारे चेंडू राहिले ते 8 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 16 धावसंख्येची. मनोज पाटील बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटची आतली कडा, यष्टिरक्षकाचा वेध. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये मनोज पाटील नावाचं वादळ इथे संपलंय आणि तो होतोय बाद. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो असा फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो असा फेमस लय झाला.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर तो DRS होता ना, तो टर्निंग पॉइंट राहिला. कारण मॅच थांबली ना की लिंक तुटते आणि काहीतरी असंच घडलं. क्रिकेटमध्ये जिथे सामने थांबतात ना तिथून फारसे बदल पाहायला मिळतात. खरं तर असाच किस्सा घडला होता ज्यावेळेला भारतीय संघ खेळत होता विश्वचषकामध्ये, आणि जाणून बुजून रिषभ पंत म्हणाला की माझ्या पायाला क्रॅम्प आलाय. त्याने फिजिओ बोलवला, पायाचे पॅड्स काढावे लागले. तिथून भारतीय संघ 30 बॉल 30 धावा साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट डिपेंड केल्या होत्या ना, त्याचं एक मात्र कारण होतं तो रिषभ पंत. परंतु इथे पंच ठरलेत. कदाचित मैदानाच्या आतमध्ये 40ला 4 क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. अनुराग पुढचा बॉल 7 चेंडू 16 धावा. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा भेद. समीकरण बदलली आहेत. 9 बॉल 16ची मॅच आता मात्र 6 बॉल 16 वरती येऊन टेपल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात आणि या डीजे ब्रेक नंतर या आपण पाहूया 16 बॉल 6 बॉल आणि 16चा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो. टेनिस क्रिकेटमध्ये बनताना पाहायला मिळाल्यात. अनेक वेळेला इतिहास घडली जातात, परंतु तो इतिहास घडवणारा हवा मैदानाच्या आतमध्ये केल्याने होत आहे रे, आधी केल्याचीही पाहिजे. मैदानावरती तो खेळ तुम्हाला करून दाखवावा लागेल, कारण येणारे 6 बॉल विजयासाठी आवश्यकता आहे ती 16 धावसंख्येची. 40 बनल्या, 4 फलंदाज बाद झाले, 4 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्क मध्ये वीर दाखल होत असताना पाहत मिळतोय. तिथे वीर बाबूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय, ज्याने बॅटिंग साइड आला होता. 3ऱ्या क्रमांकावरती 31 धावा त्याने बनवल्या होत्या 10 बॉल मध्ये. तोच वीर बाबू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दहिसर संघ मैदानावरती खेळतोय. JR थॉमस स्पोर्ट्स दहिसर टीमला आपण पाहतोय आणि त्याच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्रिशिका 11 सफाळे या टीमला पाहायला मिळतंय. चेसिंग करायचे 6 बॉल 16 धावा. या मैदानावरती धावा बनतात, कारण या मैदानावरती 28 ते 30 धावा ही बनताना पाहायला गेल्यात. परंतु आता मात्र एक गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जणू काही हा सामना मात्र आता ICU मध्ये चाललाय की काय. हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल निसटला, जीवदान प्राप्त झालाय. जीवदान क्रिकेटमध्ये हानिकारक राहतात. मागील षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं तो अनुरागला आपण पाहिलं चेंडूवरती पोहोचत असताना. अनुराग होता चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न त्याने केला, झेल निसटला. 5 बॉल आणि 15ची आवश्यकता आहे. वरून होता त्या ठिकाणी चेंडूवरती येण्याचा प्रयत्न त्याने करण्यात आला होता. 5 बॉल 15ची गरज. आता मात्र स्ट्राईक वरती बॅटर सध्या दगडीला पाहायला मिळेल. शैलेशला आपण पाहतो स्ट्राईक वरती पाहायला मिळतो आहे. 5 चेंडू आणि 15 धावा रन्स गोळा करायचे आहेत. क्रिकेटचा हा खेळ चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. उसळी घेणारा बॉल दिशाहीन राहिलाय. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ही रील नाही आहे, ही रियालिटी आहे. मैदानाच्या आतमध्ये येणारे आता मात्र 5 बॉल 14ची आवश्यकता राहिली आहे. रीलच्या जमान्यापासून बाहेर या, कारण नुकतंच मुंबई पोलीस दलाने आवर्जून एक गोष्ट सांगितली, तो जो गिलबी आहे ना त्याच्यावरती तुमचा डेटा हॅक होतोय. कालच्या दिवसाची आणखीन एक महत्वाची बातमी, स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 42, 4 फलंदाज बाद. 42ला 4 फलंदाज बाद झालेत. येणारे चेंडू राहिले ते 5 बॉल आणि 14ची गरज. क्रिकेटचा खेळ चित्तथरारक लढत, उपमुख्यमंत्री चषक आपण अनुभवतो आहोत. येणारे चेंडू आहेत ते 5 मध्ये 14ची गरज. उजव्या शीशा बाहेर दिशाहीन राहिलाय.
ज्या बॅटरने धावा बनवल्या ना तो कदाचित इथे धावा खर्च करतोय की काय असंच वाटू लागलंय. 10 बॉल 31 खेळी ज्या वीर बाबूने साकारली होती तो गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. सामना बदललाय. 5 चेंडू आता मात्र 13ची गरज. क्षणाक्षणाला पारडं जड होऊ लागलंय. ते मैदानाच्या आतमध्ये त्रिशिका इलेव्हन सफाळे या टीमचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्या घडीला स्क्रीनवरती मनीजी म्हात्रे साहेब यांना तुम्ही पाहताय आणि ते या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना स्वतः आयोजक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. म्हात्रे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा त्या 43-43ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. सामना बदलतोय. वर्षा गणिक जसे काही माणसं बदलतात ना तशी मॅच बदलू लागली आहे. यावेळेस बॉल शरीर भेदक मारा इथे करण्यात आला. पंचांकडे अपील करण्यात येते परंतु रन्स आलेले नाहीये. डॉट बॉल आला. समीकरण इथूनही बदलती. 4 बॉल आता मात्र 13ची गरज. शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. कमी गतीने टाकला. बॅटरला फॉलो केलं. रणनीती आखावी लागेल. प्री प्लॅन तुम्हाला कराव्या लागतील. येणारे चेंडू शेष राहिले ते 4 बॉल 13ची आवश्यकता. पुढचा चेंडू यावेळेला जितका उंच आहे तितका लांब जाऊ शकलेला नाहीये. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोपा झेल. मॅच मध्ये शिरकाव गीतेशने झेल टिपला. JR थॉमस स्पोर्ट्स दहिसर या टीमने केलाय मॅच मध्ये शिरकाव. मिळतोय मान, दादाला मिळतोय मान, दादाला मिळतोय मान. नेहमी खंबीर साथ देती हो त्याला वसंत भाई चव्हाण. अरे हे काही अन्याय होता हाकेला धावून जातोय स्वतः. तोडच नाही त्याला, तोडच नाही त्याला. 9 चेंडू आणि 16ची मॅच आता 3 बॉल 13 वरती येऊन ठेपली आहे. क्रिकेट हा खेळ फलंदाजांचा आणि गोलंदाजाचा आहे. बॅट आणि बॉलचं द्वंद्व युद्ध आहे आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही असतात. या मॅच मध्ये तेच पाहायला मिळालंय. कधी गोलंदाजांचे, कधी फलंदाजांचे, कधी मॅच सफाळेला, कधी दहिसरला. रंगाचे जिथे रंग बदललेत या मॅचने. 3 बॉल 13ची आवश्यकता. 3-13 कोणाचे बाजतील. रात्र कोणाची आहे वैऱ्याची काय या खेळाडूंची पाहावं लागेल. येणारे 3 चेंडू आणि 13ची आवश्यकता. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर रूम बनवलाय. चांगला शोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्या हा आलाय खणखणीत चौकार. अरे असा जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, हिम्मत ना टूटे, मुकद्दर ना रूठे, हिम्मत और कोशिश उतनी ज्यादा करो. मैदानाच्या आतमध्ये काय प्रयत्न केलेत या फलंदाजांनी. मॅच बनली आहे. 2 चेंडू आणि 9ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 9 धावा. 47ला 5 फलंदाज बाद झालेत. आता मात्र जनरल वॉर्ड वरून ही मॅच आता ICU मध्ये गेली आहे. 2 चेंडू आणि 9ची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. एखादा मोठा फटका नैनेच्या बॅटमधून येईल का. यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेध. कहाणी में ट्विस्ट. सामना जवळपास आता मात्र झुकलाय. JR थॉमस स्पोर्ट्स दहिसर च्या खेम्यामध्ये जिथे आनंदाचं वातावरण. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. काय बॉल टाकला होता. ब्युटिफुल डिलिव्हरी. एक्सलंट बॉलिंग बाय वीर बाबू. 1 चेंडू आणि आता मात्र 9ची आवश्यकता. क्रिकेटच्या इतिहासामध्ये जिथे आपण पाहिलं इतिहासाची पानं पलटली तर 386 धावा बनताना पाहायला मिळाल्या होत्या. परंतु तो इतिहास होता. तिथून पुढे क्रिकेटमध्ये खूप सारे निर्बंध आले, बदल आले. चला 1 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. या ज्या सफाळे टीम सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आहे ना याचं एकमात्र कारण हेही आपण म्हणू शकतो की त्यांनी केलेलं खराब क्षेत्ररक्षण, त्यांच्या माध्यमातून सुटलेल्या झेल याचा विचार तुम्हाला करावा लागेल. कारण तुम्ही शेजारच्या गावामध्ये जाऊन एखादी मॅच खेळत नाही आहात आणि ती बीट मॅच नाही आहे 100 रुपयाची. खरं तर तुम्ही एक मोठ्या स्पर्धेमध्ये आला आहात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. एकच फाईट. वातावरण टाईट केलं परंतु तिथे उशीर झाला. षटकार आला जरूर परंतु मॅच परास्त झाली आहे. सामना जिंकला JR स्पोर्ट्स दहिसर या टीमने. हा सामना इथे जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड.
चला नेक्स्ट मॅच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि स्पर्श 11 मीरा रोड. स्पर्श 11 मीरा रोड टीमने टॉस जिंकलाय, ज्याचा जो टॉस जिंकला आहात त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. मॅच 4 षटकांची राहील. लक्ष वेधूयात नेक्स्ट मॅच, अर्थात जिथे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि स्पर्श 11 मीरा रोड मॅच 4 षटकांची राहणार आहे, याकडे लक्ष वेधूयात. चला मागील मॅचचे दोन्ही संघ डगआउट्स खाली करून घ्या आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार वीर बाबू जो राहिला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार. 10 बॉल 31 धावा आणि बॉलिंग करत असताना जिथे मात्र 1 विकेट त्याने संपादन केली. 10 चेंडू आणि 31 धावांची वादळी खेळी करणारा वीर बाबू या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार. चलो फिल्डिंग सजाओ. चला चला फिल्डिंग सजून घ्या. प्रॅक्टिस साठी वेळ नाही, कारण इथून पुढे अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 2 मॅचेस इथून पुढे बाकी आहेत. हा सामना पकडला तर 3 मॅचेस बाकी आहेत. चला या आपण वीर बाबूला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. वीर बाबू या, आणि जशी या पुढच्या मॅचला सुरुवात होईल या आपण तुषारजी सोनवणे सर यांचा आवाज ऐकणार आहोत. वीर बाबू या आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. ये आपण वीर बाबूला आमंत्रित करत आहोत. वीर बाबू आइए जल्द से जल्द. 31 धावा 10 चेंडू मध्ये 31 धावांची खेळी. तथा आपण पाहिलं तर जिथे 1 विकेट देखील त्याने संपादन केली होती तो वीर बाबू याला आपण देत आहोत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. या वीर बाबू त्वरित आदरणीय आशिषजी कदम साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते देण्यात येईल प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅचला सुरुवात होते. वीर बाबू चला त्वरित या. आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आपली आघाडीची जोडी होय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. वीर बाबू याला आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. 10 चेंडू 31 धावांची खेळी. वीर बाबू याला आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करत आहोत. या आपण हे आकर्षक मेडल देत आहोत. प्रथमतः आकर्षक मेडल आणि तदनंतर ही आकर्षक ट्रॉफी आपण देत आहोत. या आणखीन एक महत्वपूर्ण मॅच सुरुवात होती. मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे बॅटर दाखल झालेत. आपण वीर बाबूला शुभेच्छा देऊयात. वेल प्लेड अँड विश यू ऑल द बेस्ट. या आपण लगेचच वळतो आहोत या मॅचकडे. थँक्यू.